नमस्कार महाराष्ट्रातल्या भावी अधिकारी विद्यार्थी मित्र आणि मैत्रिणींनो, मी स्वप्नील राठोड. प्लीज वेलकम टू MPSC वाला PW. विद्यार्थी मित्रांनो, 8 एप्रिल 2005ला सर्वोच्च न्यायालयाकडून एक निर्णय येतो. निर्णय म्हणजे जजमेंट, आणि तो जजमेंट भारतीय राज्यघटनेच्या कलम 200 बाबत असतो. म्हणजे राज्यपालाकडे एखादं विधेयक सादर केल्यानंतर त्याला त्या विधेयकाला संमती देणे किंवा संमती रोखून ठेवणे यावर कोणतीही कालमर्यादा असू शकते का? घटनेनुसार बघितलं तर असं काहीच नाही. परंतु 8 एप्रिल 2025ला सर्वोच्च न्यायालयाने एक ऐतिहासिक निर्णय दिला होता की राज्यपाल आणि राष्ट्रपती यांच्याकडे विधेयक गेल्यानंतर त्या विधेयकावर त्यांनी मंजुरी देणे किंवा त्याला नाकारणे यावर 3 महिन्याच्या आत निर्णय घेणे आवश्यक आहे. म्हणजे 3 महिन्याची मॅक्झिमम, जास्तीत जास्त 3 महिन्याची कालमर्यादा घालून दिली होती. हे झालं 8 एप्रिलला. पण 6 महिन्यातच म्हणजे 20 नोव्हेंबर 2025ला सर्वोच्च न्यायालयाकडून एक सल्ला देण्यात आला. सल्ला, ॲडवाईस. आणि या दोन शब्दाकडे तुम्हाला फोकस करायचा आहे. 8 एप्रिलला सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय होता, जजमेंट. परंतु 20 नोव्हेंबर 2025ला सर्वोच्च न्यायालयाकडून सल्ला देण्यात आला याच कलम 200 बाबत. आणि जो सल्ला होता तो निर्णयाच्या एक्झॅक्टली अगेन्स्ट आहे. जिथे निर्णय देण्यात आला होता की राष्ट्रपती आणि राज्यपाल यांच्यावर विधेयकाबाबत निर्णय घेण्यासाठी 3 महिन्याची कालमर्यादा देण्यात येत आहे, ती मात्र कालमर्यादा या सल्ल्याअंतर्गत काढून घेण्यात आली. सर्वसामान्य व्यक्ती या बाबतीत परेशान आहे की जजमेंट आणि ॲडवाईस एवढं तर लोकांना कळणार नाही. त्यांना असं वाटतंय की सर्वोच्च न्यायालयाने 6 महिन्यात आपला निर्णय बदलवलेला काय. याबाबत आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया. तर विद्यार्थी मित्रांनो, काय झालं की 8 एप्रिलचा जो निर्णय आला होता, 8 एप्रिलचा निर्णय आल्यानंतर तडकाफडकी भारताच्या राष्ट्रपती माननीय द्रौपदी मुर्मू मॅडम यांनी 14 प्रश्नाची एक प्रश्नावली सर्वोच्च न्यायालयाकडे सादर केली. आणि यातून त्यांनी भारतीय राज्यघटनेच्या कलम 143चा वापर केला. या कलम 143 अंतर्गत राष्ट्रपतीला एखाद्या सार्वजनिक तथ्य किंवा कायद्याचा प्रश्न निर्माण झाला तर सर्वोच्च न्यायालयाकडून त्यांना सल्ला मागण्याचा अधिकार असतो. याप्रमाणे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी एक 14 प्रश्नांची प्रश्नावली लांबलचक सर्वोच्च न्यायालयाकडे पाठवली. त्यावर 20 नोव्हेंबर 2025ला भारताचे सध्याचे विद्यमान सरन्यायाधीश भूषण गवई, त्यानंतर आता येणारे सरन्यायाधीश म्हणजे न्यायमूर्ती सूर्यकांत आणि बाकीच्या पण जजेस लोकांनी मिळून नका त्यावर निर्णय दिला. तर हे 5 जजेस आहे ज्यांनी हा ऐतिहासिक सल्ला दिला. सल्ला हे लक्षात घ्या, यांनी भारतीय राज्यघटनेच्या कलम 143 अंतर्गत 20 नोव्हेंबरला सल्ला दिलेला आहे. सल्ला, निर्णय दिलेला नाही. याला काही लोक अजून निर्णय म्हणून प्रसिद्ध करत आहे. पण या 5 न्यायाधीशांच्या मते यांनी फक्त राष्ट्रपतींच्या कलम 143 अंतर्गतल्या घटनात्मक अधिकाराला प्रत्युत्तर म्हणून ॲडवाईस दिला. ॲडवाईस जेव्हा की 8 एप्रिलचा निर्णय होता. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी हा जो कलम 143 अंतर्गत जो संदर्भ मागितला, कलम 143 अंतर्गत हा संदर्भ होता, हा तामिळनाडू राज्य विरुद्ध तामिळनाडूचे राज्यपाल एन रवी यांच्यावर तामिळनाडू राज्य किंवा मुख्यमंत्री आणि त्यांचं मंत्रिमंडळ यांचा आरोप होता की गेल्या 2 ते 3 वर्षापासून 2-3 वर्ष त्यांनी काही विधेयकांना पेंडिंग ठेवलेला. पेंडिंग आता ऑब्वियस आहे, एखादं विधेयक 1 महिना, 2 महिने, 5 महिने, 6 महिन्यापर्यंत पेंडिंग राहू शकतं. पण कोणतेही कारण न देता 2-2, 3-3 वर्षापर्यंत काही विधेयक पेंडिंग आहे, तर हा सरळ त्या तामिळनाडूच्या जनतेचा अपमान आहे, असं तामिळनाडूच्या मुख्यमंत्र्यांचं म्हणणं होतं. की जनता मुख्यमंत्री व त्याच्या मंत्रिमंडळांना भरघोस बहुमत देऊन तिथे निवडते आणि त्या मुख्यमंत्री व त्यांचं मंत्रिमंडळ या लोकांच्या इच्छेखातर विविध विधेयक पास करतात. आणि त्या विधेयकाला जोपर्यंत राज्यपालाची स्वाक्षरी किंवा मंजुरी मिळत नाही तोपर्यंत तो कायदा बनत नाही. आणि अशा परिस्थितीमध्ये तामिळनाडूचे राज्यपाल, जे माजी IPS अधिकारी पण आहे, एन रवी यांनी 2-2, 3-3 वर्षापासून काही विधेयके पेंडिंग ठेवलेली आहे. पेंडिंग यामध्ये राज्यपाल आणि राष्ट्रपतींच्या विधेयकावर कारवाई करण्यासाठी कालमर्यादा निश्चित करण्यात आली होती. ही गोष्ट झाली 8 एप्रिल 2025ला. 8 एप्रिल 2025ला. आता विधेयक सादर करताना राज्यपालांना विवेकाधीन अधिकार असतात आणि ते मंत्रिमंडळाच्या मदतीला किंवा सल्ल्याने बांधील नसतात, असे मत यांनी दिले. आता 20 नोव्हेंबर 2025ला म्हणजे विद्यार्थी मित्रांनो बघा, एक निर्णय 8 एप्रिलचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाचा आणि त्या सर्वोच्च न्यायालयाचा 20 नोव्हेंबरचा सल्ला. तर निर्णय आणि सल्ल्यामध्ये किती फरक आहे. इंग्रजी शब्द सुद्धा वेगळे आहे. निर्णय म्हणजे जजमेंट, सल्ला म्हणजे ॲडवाईस. तर जजमेंट आणि सल्ल्यामध्ये 6 महिन्यात केवढा फरक पडला. जिथे पहिले कालमर्यादा निश्चित करण्यात आली होती 8 एप्रिलला, 20 नोव्हेंबरला ती कालमर्यादा काढून टाकण्यात आली. स्पष्टपणे म्हटलं की राज्यपाल मंत्रिमंडळाच्या सल्ल्याने बांधील नसतात असे मत मांडले.
आणि असा निष्कर्ष काढला या सर्वोच्च न्यायालयाच्या 5 न्यायाधीशांनी, ज्यांचे आपण नका आताच पिक्चर बघितले. राज्यपाल आणि राष्ट्रपती विधेयकांना मान्यता देण्यासाठी वेळेचे बंधन घालू शकत नाही आणि अशा याच्यात न्यायालयाला विधेयकाच्या संमती मानण्याचा अधिकार नाही. इथेच सर्वसामान्य जनतेला आणि सत्ताधारी पक्ष आणि विरोधी पक्ष या सर्वांचे अनेक ना काही इथे व्ह्यूज आले. काही लोकांच्या म्हणण्याप्रमाणे सत्ताधारी पक्षांचा इथे विजय झाला आणि त्यांना इथे एक नाका रिलीफ भेटली. तर विरोधी पक्ष आणि विरोधी पक्षांची ज्या ज्या राज्यात शासन आहे, राज्य शासन, त्यांना मात्र हा फार मोठा झटका मानण्यात येतो की ज्या सर्वोच्च न्यायालयाने 8 एप्रिलला निर्णय देताना सांगितलं की राज्यपाल आणि राष्ट्रपतीवर 3 महिन्याची कालमर्यादा आहे, परंतु लगेच 6 महिन्यानंतर सल्ला देताना ते म्हणतात की राज्यपाल आणि राष्ट्रपती यांना विधेयकांना मान्यता देण्यासाठी कोणत्याही वेळेचं बंधन आम्ही घालू शकत नाही. आणि त्यांनी हे पण म्हटलं, फर्दर इट फाउंड, इट म्हणजे सुप्रीम कोर्ट फाउंड दॅट द ॲक्शन ऑफ गव्हर्नर अँड द प्रेसिडेंट आर नॉन जस्टिसिएबल. हे शब्द भारतीय राज्यघटनेच्या भाग 4 मध्ये वापरण्यात येतात की राज्य धोरणाची जी मार्गदर्शक तत्वे आहे त्यांची पूर्तता राज्यांनी केली नाही तरी तुम्हाला सर्वोच्च न्यायालयामध्ये धाव घेता येत नाही. नेमका तोच अर्थ की राज्यपाल आणि राष्ट्रपतींनी एखाद्या विधेयकावर मान्यता देण्यासाठी कितीही वेळ घेतला, मग तो 6 महिने, 1 वर्ष, 2 वर्ष किंवा 3 वर्ष जरी असेल, तरी राज्यपाल आणि राष्ट्रपतीच्या कृती न्याय नाहीत, म्हणजे यांच्या विरोधात तुम्हाला सर्वोच्च न्यायालयात जाता येत नाही. असं एक प्रकारचं हे त्यांनी मत मांडलं कलम 143 अंतर्गत राष्ट्रपतींच्या विनंतीवरून, सल्ल्यावरून. आता हे तामिळनाडूचे राज्यपाल एन रवी आणि हे तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम के स्टालिन, इथून नाही का हे म्हणजे मॅटर आणि हे भांडण सुरू झालं होतं. हे व्यक्तिमत्व जे माजी IPS अधिकारी सध्या तामिळनाडूचे राज्यपाल आहे, यांनी या मुख्यमंत्री आणि त्यांच्या मंत्रिमंडळांनी मंजूर केलेले विधेयक कायदा बनवू दिला नाही किंवा कायदा बनवण्यासाठी त्यांनी 2-2, 3-3 वर्षापासून ते विधेयक पेंडिंग आहे आणि अजूनही ते विधेयक पेंडिंगच आहे. त्याला 3 वर्षापेक्षा जास्त कालावधी झालेला आहे. आता नेमकं यातच कलम 200 आणि 201च्या योजनेनुसार, म्हणजे भारतीय राज्यघटनेचं कलम 200 आणि कलम 200 नुसार राज्यपाल पुनर्विचारासाठी परत केल्यानंतर आणि विधानसभेने त्या विधेयकात दुरुस्ती न करता त्याच स्वरूपात पुन्हा ते मंजूर केल्यानंतर राष्ट्रपतीसाठी विधेयक राखून ठेवू शकत नाही. हा 8 एप्रिलचा ऐतिहासिक निर्णय आहे, सुप्रीम कोर्टचा 8 एप्रिलचा. ओके, निर्णय बघा. 8 एप्रिलला निर्णय काय दिला होता? निर्णय इथे लिहून देतो, निर्णय. कारण 20 नोव्हेंबरचा सल्ला आहे. सल्ला हे वारंवार तुम्हाला सांगतो विद्यार्थी मित्रांनो, कारण अनेकांना कन्फ्युजन आहे. अनेक विद्यार्थी हेच म्हणत आहे की 6 महिन्यात सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय बदलला नाही. 6 महिन्यापूर्वी 8 एप्रिलला सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय होता, जजमेंट होता आणि 20 नोव्हेंबर 2025ला ते सल्ला देण्यात आला कलम 143 अंतर्गत. तर या निर्णयाअंतर्गत भारतीय राज्यघटनेच्या कलम 200 नुसार राज्यपाल एखादं विधेयक मुख्यमंत्री व त्याचं मंत्रिमंडळ म्हणजे विधानसभेकडे ते पुनर्विचारासाठी विधेयक पाठवतं आणि ते विधेयक त्या विधानसभेने दुरुस्ती करता किंवा न करता पुन्हा राज्यपालाकडे पाठवलं तर राज्यपाल राष्ट्रपतीसाठी ते विधेयक राखून ठेवू शकत नाही. म्हणजेच राज्यपालांना परत आलेल्या विधेयकावर स्वाक्षरी द्यावीच लागते. हे शब्द सर्वोच्च न्यायालयाचे 8 एप्रिल 2025च्या निर्णयात होते. याच कलम 200 नुसार राज्यपालांना विधेयकाला मान्यता देण्याची किंवा मान्यता रोखून ठेवायची म्हणजे नकार देण्याची किंवा कोणत्या ना कोणत्या संदेशासह ती एक वेळा, जास्तीत जास्त एक वेळा परत करण्याची आणि राष्ट्रपतीसाठी राखीव ठेवण्याची परवानगी आहे. परंतु हे केवळ सुरुवातीच्याच टप्प्यावर हा सुद्धा शब्द सर्वोच्च न्यायालयाने वापरला होता त्या ऐतिहासिक जजमेंटमध्ये की राज्यपालाकडे एखादं विधेयक आल्यानंतर राज्यपाल त्या विधेयकाला मंजुरी देणार, त्याचा कायदा होणार, नंबर 1. सेकंड चॉईस, तो मंजुरी नाकारणार म्हणजे रोखून ठेवणार, किंवा नंबर 3, तो एक वेळा त्याला परत करणार, किंवा नंबर 4, ते त्या विधेयकाला राष्ट्रपतीसाठी राखून ठेवणार. आता यात सर्वात मोठी प्रॉब्लेम ही होती की मंजुरी रोखून ठेवणे आणि राष्ट्रपतीकडे पाठवणे यामध्ये किती काळापर्यंत तुम्ही मंजुरी रोखून ठेवू शकता आणि राष्ट्रपती सुद्धा किती काळापर्यंत त्यांची मंजुरी देत नाही, हा सर्वात मोठा गहन प्रश्न होता. कारण काही विधेयकांना 1-1, 2-2, जवळपास 3-3 वर्ष झाली होती ज्यावर राज्यपाल आणि राष्ट्रपती दोघांनीही कोणतीच ॲक्शन घेतली नव्हती. ना राज्यपाल आणि राष्ट्रपतींनी कोणतंही स्पष्टीकरण दिलं होतं की कोणत्या कारणास्तव आम्ही या विधेयकाला मंजुरी देत नाही, याचं कुठेही लिखित किंवा तोंडी स्पष्टीकरण किंवा कारण एक्सप्लेनेशन राष्ट्रपती किंवा राज्यपाल या दोघांनी दिलं नव्हतं. आणि त्याचमुळे सर्वोच्च न्यायालयाने सांगितलं की कलम 200 नुसार राज्यपालांना विधेयक सादर केल्यानंतर जे चॉईसेस आहे, जे पर्याय आहे, ते फक्त सुरुवातीच्या टप्प्यावर आहे.
एकदा विधिमंडळाने विधेयकाचा पुनर्विचार केला, म्हणजे मुख्यमंत्री व त्याच्या मंत्रिमंडळाने विधानसभेत पुनर्विचार करून ते विधेयक पुन्हा राज्यपालाकडे पाठवलं. आता मात्र राज्यपाला दुसऱ्या वेळेस ती संमती देणे अपेक्षित आहे. हे आपण राज्यघटनेच्या म्हणजे राज्यघटनेच्या प्रत्येक पुस्तकात आपण वाचलेलं आहे. मग ते लक्ष्मीकांत सरांचं पुस्तक असो किंवा कोणतंही असो, ही बाब आपण वाचलेली आहे की जेव्हा एखादं विधेयक पुन्हा परत येतं राष्ट्रपतीकडे किंवा राज्यपालाकडे, त्यावर त्यांना स्वाक्षरी द्यावी लागते, कंपल्सरी आहे. मग आता वेळेवर काम करण्याचे हे बंधन अंमलात आणण्यासाठी न्यायालयाने कालमर्यादा निश्चित केल्या होत्या. केव्हा? 8 एप्रिल 2025च्या त्या ऐतिहासिक निर्णयामध्ये. इट वॉज अ हिस्टॉरिकल जजमेंट वेअर द सुप्रीम कोर्ट हॅज पुट टाइमली रेस्ट्रिक्शन ऑन द प्रेसिडेंट ऑफ इंडिया अँड द रिस्पेक्टिव्ह गव्हर्नर ऑफ द रिस्पेक्टिव्ह स्टेट्स. कालमर्यादा निश्चित करण्यात आल्या आणि ही कालमर्यादा काय होती बघा. राज्यपाल मंत्रिमंडळाच्या सल्ल्यानुसार आणि मदतीनुसार काम करतात, तेव्हा विधेयकाला मान्यता देण्याचा किंवा दुसरी चॉईस मान्यता रोखण्याचा किंवा तो राष्ट्रपतीसाठी राखीव ठेवण्याचा निर्णय 1 महिन्याच्या आत घ्यावा, 1 महिन्याच्या आत राज्यपालांनी घ्यावा. आणि जर राज्यपालांनी अशा सल्ल्याविरुद्ध विवेकबुद्धी वापरली, म्हणजे स्वतःच्या मर्जीने काम केले, तर त्यांना जास्तीत जास्त 3 महिन्याच्या आत तो निर्णय घ्यावा लागेल. 3 महिन्याच्या आत. म्हणजेच 8 एप्रिल 2025च्या सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयात सर्वोच्च न्यायालयाने सर्व राज्यपालांना सांगितलं होतं की तुमच्याकडे एखादं विधेयक आल्यानंतर त्या विधेयकाला तुम्हाला नकार द्यायचा किंवा राष्ट्रपतीकडे राखून ठेवायचा आहे, तर तुम्हाला 3 महिन्याच्या आत स्पष्टीकरण द्यावं लागेल आणि निर्णय घ्यावा लागेल की तुम्ही मान्यता का रोखून ठेवतोय आणि तुम्ही राष्ट्रपतीकडे ते विधेयक का पाठवताय, हे तुम्हाला जास्तीत जास्त 3 महिन्याच्या आत स्पष्टीकरण द्यावे लागेल, लेखी स्पष्टीकरण. परंतु काय झालं की जर एखादं विधेयक परत केल्यानंतर ते पुन्हा मंजूर झालं, तर राज्यपालांनी 1 महिन्याच्या आत त्याला मान्यता द्यावी, म्हणजे मान्यता द्यावीच लागते. मान्यता द्यावी लागते. आणि कलम 201 अंतर्गत राष्ट्रपतीच्या भूमिकेबाबत याच 8 एप्रिल 2025च्या ऐतिहासिक निर्णयामध्ये सर्वोच्च न्यायालयाने म्हटलं की राखीव विधेयक, म्हणजे राज्यपालाकडून राष्ट्रपतीसाठी जे विधेयक राखीव ठेवण्यात आले त्याबाबत राष्ट्रपतींनी राखीव विधेयकाला मान्यता द्यायची की नाही द्यायची याचा निर्णय सुद्धा 3 महिन्याच्या आत घेतलाच पाहिजे. म्हणजे सरळ एका शब्दात सांगायचं की राज्यपाल आणि राष्ट्रपती या दोघांवरही विधेयकाबाबत तुम्ही जी ॲक्शन घेताय की आम्हाला विधेयक राखून ठेवायचं आहे, याला मंजुरी द्यायची नाही, तर तुम्ही करू शकता. पण 3 महिन्याच्या आत ज्या दिवशी तुम्हाला ते विधेयक प्राप्त झालं त्या तारखेपासून 3 महिन्याच्या आत तुम्हाला स्पष्टीकरण द्यावं लागेल लेखी की आम्ही हे विधेयक पेंडिंग का ठेवणार आणि आम्ही या विधेयकाला मंजुरी का देणार नाही. एवढा चांगला ऐतिहासिक निर्णय दिला होता. विचार करा की जर राष्ट्रपती आणि राज्यपालांनी 3 महिन्याच्या आत असं लेखी स्पष्टीकरण दिलं, तर या स्पष्टीकरणाला आपल्याला सर्वोच्च न्यायालयामध्ये चॅलेंज करता आलं असतं. हे त्याच्या मागचे गमिक होतं किंवा गुपित होतं. परंतु आता झालेलं काय विद्यार्थी मित्रांनो की 20 नोव्हेंबर 8 एप्रिल 2025ला सर्वोच्च न्यायालयाने निर्णय दिला होता. परंतु 20 नोव्हेंबर 2025ला सर्वोच्च न्यायालयाने याच प्रकरणात सल्ला दिला, कलम 143 अंतर्गत. आता प्रश्न हा आहे की जो निर्णय होता तो ऐतिहासिक होता आणि जो सल्ला आहे तो या निर्णयाच्या एक्झॅक्टली अपोजिट आहे. या निर्णयामध्ये 3 महिन्याची जास्तीत जास्त कालमर्यादा देण्यात आली होती आणि या सल्ल्यामध्ये आम्ही सर्वोच्च न्यायालय कोणत्याच प्रकारची कालमर्यादा किंवा वेळेचे बंधन टाकू शकत नाही, लागू शकत नाही, असं या सर्वोच्च न्यायालयानेच म्हटलं. त्या सर्वोच्च न्यायालयाचे शब्द निर्णयात वेगळे आहे, सल्ल्यामध्ये वेगळे आहे आणि 6 महिन्याच्या अंतराने हे सगळं बदललेलं आहे. आता सर्वात मोठा प्रश्न हा आहे तुमच्यासाठी, संपूर्ण भारतातल्या विरोधी पक्षांसाठी आणि ओव्हरऑल घटनेचे तज्ज्ञ म्हणून सगळ्या नागरिकांना, जाणकारांसाठी, विरोधी पक्षांची सत्ता जिथे जिथे आहे, जसं की तामिळनाडू, पश्चिम बंगाल आहे की नाही, किंवा कर्नाटक, तेलंगणा, अशा विरोधी पक्षांची सत्ता असलेल्या राज्य विधिमंडळाच्या विधेयकाचे काय होणार. कारण आता राज्यपाल आणि राष्ट्रपतीवर पुन्हा घटनेनुसार वेळेचे बंधन नाही, तर मग आता राज्यपाल आणि राष्ट्रपती एखादं विधेयक आपल्याकडे घेऊन अनंत काळासाठी त्याला पेंडिंग ठेवणार का. आणि बरं, पेंडिंग ठेवताना काही कारण त्यांना कारण देण्याची सर्वोच्च न्यायालयाने निर्णय दिला होता 8 एप्रिलला की तुम्हाला पेंडिंग ठेवताना 3 महिन्याच्या आत कारण द्यावे लागेल, लेखी कारण. पण आता ती सुद्धा प्रोव्हिजन तरतूद काढून घेतली. तर प्रश्न तोच आहे की राज्यपाल पुन्हा बेलगाम होणार का. आणि एन रवी, तामिळनाडूचे राज्यपाल एन रवी यांनी 2-2, 3-3 वर्षापासून जे विधेयक पेंडिंग ठेवले होते, आता पुन्हा तेच घडणार का. आणि प्रत्येक राज्याचा राज्यपाल अशाच प्रकारे हे विधेयक पेंडिंग ठेवणार का, 2 वर्ष 3 वर्ष असेच विधेयक पेंडिंग ठेवणार का.
तर सर्वात महत्त्वाची बाब विद्यार्थी मित्रांनो, यावर तुम्ही पण तुमचे मत मांडा की तुम्हाला काय वाटतं की सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय आणि सल्ला यामध्ये नेमका फरक काय. तुम्हाला काय वाटतं की या निर्णय आणि सल्ल्यापैकी योग्य काय आहे आणि राज्यपाल पुन्हा बेलगाम होणार का, याचा गैरवापर होणार का, यावर तुमचे नक्की मत मांडा. तोपर्यंत मी स्वप्नील राठोड संपूर्ण MPSC वाला टीमकडून आपल्या कमेंटची अपेक्षा करेल या व्हिडिओवर, आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त घटनेच्या जाणकारांकडे पोहोचवा. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, जय संविधान.